महाराज, गणपती बाप्पा मोरया. सर्वांना माझा हा व्हिडिओ सलून व्यतिरिक्त आहे, जो की माझ्यासोबत जो फ्रॉड झाला आहे मी तो तुम्हाला शेअर करते. एक सलून फील्डमध्ये जॉबसाठी माझ्याकडे एक क्लायंट आली. तिचा ट्रीटमेंट प्लस कलर होता. तर मी मॉर्निंगला तिला 11 ते 7 वाजेपर्यंत तिची सर्व्हिस केली. ऑल सर्व्हिस झाल्यावर जेव्हा आपण स्टे करतो 5-10 मिनटाचा स्टे घेतो वॉशसाठी, तेव्हा ती मला बोलली की मी स्नॅक्स करून येते या ज्यूस पिऊन येते. म्हटलं ठीक आहे मॅम, तुम्ही जाऊन यावं. जशी ती गेली तशी ती आलीच नाही. तर असं झालं की क्लायंटने सर्व्हिस घेतली ऑल, आणि बिलिंग झाल्यावर बिल पे करण्याचं तिला काय त्रास झाला, या तिच्याकडे पैसे नव्हते, या काय हे होतं मला पण माहिती नाही. तर तुम्ही सर्व्हिस घेताना आधी सर्व गोष्टी बघून घ्या, तरच क्लायंटला सर्व्हिस द्या, किंवा क्लायंटने बी तरच सर्व्हिस घ्या. असं कोणासोबत फ्रॉड करू नका. आणि सलूनवाल्यांना पण हेच नम्र विनंती आहे की असे फ्रॉड क्लायंटपासून लांब राहा, सावध राहा, जे की तुमच्यासोबत फ्रॉड होऊ शकतं. जसं माझ्यासोबत झालं आहे. तुमचे प्रोडक्ट, तुमचे काय चोरी होण्याचा धाक असेल ते तुम्ही जपून ठेवा. कारण की सलून याच्यामध्ये करायला वेळ नाही लागत, पण गमवायला वेळ लागतो. आपण एक गोष्टींपासून एक पैसा हे करून प्रोडक्ट आणतो, आणि क्लायंट न विचार करता डायरेक्ट घेऊन जातात, किंवा आपल्यासोबत असे फ्रॉड करतात, सर्व्हिस घेऊन घेतात मोठ्या. आणि जेव्हा बिलिंगचं वेळ येतं तेव्हा तुम्ही असे फ्रॉड करून निघून जातात. माझ्या ह्याच क्लायंट लोकांना असं सांगायचं आहे की तुमचं नसेल होत बिल पे करता तर तुम्ही करू नका. आणि माझं हेच आहे सलूनवाल्यांना सांगायचं की जर तुम्ही क्लायंट करतायत, मोठी सर्व्हिस करताय, तर आधी ॲडव्हान्स पे करून घ्या, तरच तुम्ही मोठी सर्व्हिस द्या. नाहीतर तुमच्यासोबत पण असं फ्रॉड होऊ शकतं. माझा हाच मेसेज तुमच्यापर्यंत पोचण्याचा हाच हेतू आहे की तुम्ही सावध राहा.